नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष कला मराठी या वर्गासाठी प्रथम सत्रास अभ्यासनास असणारं मन में है विश्वास हे आत्मचरित्र आपण बघतो आहोत। या आत्मचरित्रातील चौथा भाग आपण बघतो आहोत, 11वी-12वी। मी डॉक्टर प्रतिभा जाधव आपणापुढे 11वी-12वी हा मन में है विश्वास या आत्मचरित्रातील भाग सादर करते आहे। 32 शिराळ्यातून 10वीला पहिला आल्यानंतर 11वीला ॲडमिशन कुठे घ्यायची हाच पहिला प्रश्न होता। कराड, सांगली आणि कोल्हापूर या तीनपैकी एक पर्याय निवडायचा। कराडला एसटीने एकटाच गेलो। उतरताना कंडक्टरकडे राहिलेले 5 रुपये मागितले। त्याने पैसे दिले असताना परत मागतोस असा दम दिला। मी घाबरून नाही तर खोटं बोलण्याचा आळ घेतला म्हणून एसटीत संतापलो, भांडलो व हमसून ढसाढसा रडलो। माझा चेहरा आणि संताप पाहून एसटीतील लोकांनी कंडक्टरला चांगलंच खडसावलं। त्यानं 5 रुपये परत दिले, पण कराड हा मार्ग एसटीच्या असभ्य वागणुकीमुळे रद्द केला। सांगलीला गेलो। विलिंग्डन कॉलेजची विस्तीर्ण इमारत, हॉस्टेलचं वातावरण पाहिलं, पण सांगली गावापासून लांब आणि सांगलीत सिनेमा थिएटर कॉलेजपासून लांब या 2 कारणांनी ॲडमिशन घेण्याचं नाकारलं। रांगडं कोल्हापूर पाहता क्षणीच आवडलं। न्यू कॉलेजची अनेक मुलं मेरिटमध्ये आली होती, मात्र घोड्याच्या पाठशाळेत असणारं हॉस्टेल आवडलं नाही। कॉमर्स कॉलेजचं हॉस्टेल जवळच होतं, तिथे ॲडमिशन घेतलं आणि हॉस्टेलची हवा लागली। कॉलेज 1.5 किलोमीटर असेल। मी सायकलने जायचो। कॉलेजमध्ये हुशार मुलांचीच गर्दी होती। वासरात लंगडी गाय असा शिराळ्याचा अनुभव इथं उपयोगी पडेना। सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स ॲज अ व्होकेशनल सब्जेक्ट या कॉलेजमधील स्कॉलर बॅचमध्ये मी होतो, पण सूत्र जमत नव्हतं। इंग्रजी माध्यम, कॉलेजला शिकवलेलं फारसं डोक्यात उतरत नव्हतं। केमिस्ट्रीची गुणसूत्र बऱ्याचदा डोक्याचा केमिकल लोचा करू लागली। पेठे व पाटील या खाजगी क्लासेसला ॲडमिशन घेतली। मग सुरू झाली पळापळ, धावपळ आणि रपेट। एका क्लासवरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून कॉलेज, परत हॉस्टेल व नंतर मेस व परत हॉस्टेल। शीण आला, वैताग आला। एकतर सायन्सच्या कोणत्याच विषयात रस वाटत नव्हता। त्यात चालण्यात, बस पकडण्यात किंवा सायकलचं पॅडल मारण्यात पूर्ण ऊर्जा खर्च होऊन जायची। हॉस्टेलवर आलो की कॉमर्सला शिकणारे मित्र भेटायचे। त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या। हॉस्टेल व कॉलेजचे ग्रुप वेगवेगळे, त्यामुळे अभ्यासाची सांगड बसत नव्हती। मी भरकटलो। कॉमर्स कॉलेजचे माझे मित्र मला इंग्रजी ए दर्जाचे सिनेमे पाहायला घेऊन जायला लागले। नको त्या विषयात आणि गप्पात फुकट वेळ जायला लागला। हॉस्टेलवर 2 गट होते, कॉमर्सचा व दुसरा लॉ करणाऱ्या मुलांचा। हॉस्टेलवर दादागिरी करणारा, LLBत शिकणारा मानकर नावाचा नेता रोल मॉडेल वाटायला लागला। इकडे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज वाढल्या, क्लास बंक करायला लागलो आणि परिणामी तिकडे स्कोर ढासळायला लागला। मेसचं जेवण आवडायचं नाही। घरी आईला पत्र लिहून सकाळच्या एसटीनं डबा पाठवायला सांगायचो। असंच एकदा पोस्टकार्ड लिहिलं, आईला सुकं मटण पाठवायला सांगितलं व क्लासमध्ये भरत कांबळे नावाच्या मित्राला पोस्ट करायला दिलं। तो पोस्टकार्ड पोस्ट करायला विसरला आणि शर्ट धुताना त्याच्या आईला ते सापडलं। भिजलेलं पोस्टकार्ड वाचताना त्या मातेचे डोळे पाणावले। तिनं त्याच रविवारी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आम्हा सर्व मित्रांना घरी जेवायला बोलवलं। आम्ही मटणाच्या तांबड्या व पांढऱ्या रश्श्यावर ताव मारला। भरतच्या आईनं मला जवळ घेतलं आणि म्हणाली, अरे बाळांनो, मी तुमची कोल्हापुरातली आईच आहे असं समजा आणि कधीही संकोच न करता भरतबरोबर जेवायला येत जा। मी परत कधी गेलो नाही, पण तो प्रसंग आठवला तर अजूनही माझ्या हातांना भरतच्या आईच्या हातच्या सुक्या मटणाचा खमंग वास येतो। कॉलेजवर बोर्डात येण्यासाठी फिदाईन स्क्वॉड तयार करायची तयारी चाललेली होती। त्याची स्ट्रॅटेजी आखताना पोरांचे रट्टे मारून घोकमपट्टी करून उत्तरं पाठ करून घेतली जायची। मी ही घाणेला जुंपलेल्या बैलाप्रमाणे त्या रहाड गाडग्यात अडकलो होतो। तिथून किती जण IITला, किती जण वालचंद आणि किती UDCTला गेले याचं गणित सारखं दाखवलं जायचं। ढिला पडलो असलो तरी शेवटच्या टप्प्यात चांगला अभ्यास झाला व 11वीला 82%, ॲग्रिगेट व ग्रुपला 94% मार्क मिळाले। 12वीला गेलो आणि अभ्यासाच्या पतनाची पातळी अधिक तीव्र झाली। वेळ वाया जाईल म्हणून आजीचा विरोध असताना वडिलांकडून हट्टानं सेकंड हँड लुना घेतली। आजीने या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलं व या टेन्शनने ती आम्हाला 15 दिवसात सोडून गेली। तिचा माझ्यावर व माझा तिच्यावर खूप जीव होता। मी खूप रडलो, एकटा राहायला लागलो। सारखी आजीची आठवण यायची। तिच्या गोधडीतील ऊप, तिचा दूध भाकरी कुस्करून भरवलेला घास, तिनं बटव्यातून काढून दिलेला बंदा रुपया, तिच्या तपकिरीचा वास मनाला गलबलून टाकायचा। राक्षसाच्या गोष्टीतल्या पोपटात असावा तसा तिचा जीव माझ्यात होता।
तिने अख्खा गोतावळा सांभाळून ठेवला होता. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची विचारपूस करायची. कुठलीही लांबचं नातं असणारी एखादी माहेरवाशीण घरी आली तरी तिला साडी नाही तर चोळी तरी द्यायचीच. तिला आम्ही म्हातारी आई म्हणजे म्हातारी आई म्हणायचो. म्हातारी आई म्हणजे दुधावरची साय होती. तिचा विरह सहन होत नव्हता. दर शनिवार रविवारी ट्युशन चुकवून गावी जायला निघालो. शून्यात बसायला लागलो. तात्यांना हे गड उकले ना, त्यांचं व आजीचं पहिल्यापासून थोडं घर्षणच असायचं. आजीचे मोडलेले दागिने त्यांनी तिला परत दिले नव्हते. मला याचं खूप वैषम्य वाटायचं. मला आजकाल राहून राहून वाटतं की आजीला तिची सोन्याची बोरमाळ नवी कोरी घेऊन दिली असती तर तिला किती आनंद झाला असता. खरं तर नव्या पिढीला सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हेही माहीत नसतं. गावाकडचा जुना वाडा विकायचा, मुंबई पुण्यात 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा. त्या फ्लॅटमध्ये TV, फ्रीज, मायक्रोवेव्ह, ओव्हन, कम्प्युटर सगळ्या भौतिक गोष्टीसाठी जागा असते, पण म्हाताऱ्या आजी आजोबांसाठी जागा नसते. ते जड होतात, मग त्यांची वृद्धाश्रमात सोय करावी लागते. या 17व्या-18व्या वर्षी प्रेमाचा विरह तळमळ तरुणांना बेचैन करीत असते. त्या वयात मला आजीचं सोडून जाणं कमालीचं दुःख देत होतं. हळूहळू मी त्यातून सावरलो. हॉस्टेलवरचा हडकुळा मानकर दादा न विचारता माझी लुना घेऊन जायचा. मला खूप राग यायचा, पण बोलायचं धाडस व्हायचं नाही. एके दिवशी अब्राहम लिंकनचं पत्र वाचलं होतं. त्यात गुंडांना भीत जाऊ नको, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं, असं काहीतरी एक वाक्य आहे. मी लुकड्या मानकरची गेटवर वाटच पाहत बसलो. तो फुकट्या माझी लुना घेऊन ऐटीत उतरला. मी कमरेचा बेल्ट काढला व मानकरला बेल्टनी बडवला. मी जेव्हा त्वेषानं त्याला खाली पाडला आणि उरावर बसलो, माझ्यातील गुंडाबद्दल असणारं भय कुठं पळून गेलं मला कळलंच नाही. मानकरची हवा गेली व ती माझ्या डोक्यात शिरली. हॉस्टेलमधली सर्व मुलं सिनियर कॉलेज किंवा लॉ कॉलेजची होती. मानकर दादाची खोड मोडल्यानं मी हॉस्टेलचा छोटू दादा झालो. प्रायव्हेट ट्युशन लावल्या होत्या. लुना चालवण्यापेक्षा तिच्या कंडिशनमुळे ढकलण्याचं काम जास्त करायचो. लायसन्स काढलं नव्हतं, त्यामुळे प्रत्येक सिग्नलला दिसणारा ट्रॅफिकचा कॉन्स्टेबल यमासारखा वाटायचा. त्यात विशेष करून आईनं पाठवलेला ST स्टँडवरचा डबा आणायला गेलो की पकडला जायचो. तिथं असणारा फडतरे हवालदार 10ची कोरी नोट माझ्याकडून घ्यायचा. ट्रॅफिकची पावती फाडावी लागते हे मला वर्षभरात कळलंच नव्हतं. रवी मोहिते माझा रूम पार्टनर, शेजारच्याच गावातल्या सरपंचाचा मुलगा. तो मात्र 12वी कॉमर्सला होता. कॉलेजवर तो CR म्हणून निवडूनही आला होता. त्याचा आणि अभ्यासाचा दुरूनही काही संबंध नव्हता. चला की राव, महाद्वार रोडला डोळ्याची तलब भागवून घेऊ, असं म्हणून तो मला रंकाळ्यापर्यंत रोज सायंकाळी फिरायला जायची गळ घालायचा. कपड्याच्या शोरूममध्ये लावलेले अर्धनग्ने पुतळे न्याहाळणं हा त्याचा छंद. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये सुटावर कोल्हापुरी चप्पल घालणारा हा महाभाग माझ्या अभ्यासाचं भरीत करणार हे निश्चित होतं. माझे क्लासमेट सुगंध आणि दया हे घोड्याच्या पागेच्या वसतिगृहात राहत होते. त्यांचा अभ्यास आणि चाचणीतला स्कोअर दोन्ही दिवसेंदिवस टॉपरच्या दिशेने जात होते. मी 12वीत गेलो तेव्हा माझ्या शाळेतील व गावातील आनंद पाटील व अभिनय कुंभार या दोघांनीही कोल्हापुरात 11वीला ॲडमिशन घेतली. दोघेही माझ्याच हॉस्टेलवर राहायला आले. आनंद शांत आणि सुस्वभावी, कोणाच्या आध्यात नाही की मध्यात नाही. वडील राजकारणात व आई शिक्षिका. 8 भावांमधील आनंद शेवटचं अपत्य, पण कुठेही लाडाने त्याला बिघडवलं नव्हतं. अभ्यास भला, आपण भले. चष्मा घातलेला आनंद विद्येच्या प्रांतात चौफेर फलंदाजी करू लागला होता. माझ्यापेक्षा लहान असूनही त्याला माझी काळजी वाटायची. आम्ही दोघे कधी सायंकाळी कटिंग चहा घ्यायला टपरीवर गेलो की थोडंसं धाडस करून तो मला बोलायचा, विश्वास दादा, 12वीची परीक्षा जवळ आली, तुझा अभ्यास झाला का? उजळणीवर लक्ष दे. रवीबरोबर जास्त वेळ वाया घालवू नको. तुला वाटलं तर आमच्या रूममध्ये अभ्यासाला ये. मला आनंदचे हे शब्द पटायचे, कळायचे, पण वळायचे नाहीत, अशी परिस्थिती होती. हॉस्टेलच्या मुलांचं मोहजाल वेगळं असतं. एकदा टुकार ग्रुप आवडायला लागला की सिन्सिअर मुलांची हेटाळणी करायला आवडते. त्यांच्या अभ्यासात कसा बिब्बा घालता येईल याचाच विचार अधिक असतो. आनंद वेळच्या वेळी उठायचा, नित्यनेमानं चष्मा पुसत डायनिंग हॉलमध्ये यायचा, पेपर वाचायचा, अर्धा तासच टेबल टेनिस खेळायचा. 7 वाजले की अभ्यासाला बसायचा. आनंदकडे पाहून मी ही लाजे गाजे खातर थोडा अभ्यास करायला सुरुवात केली. टाईम टेबल बनवलं. रव्याला मला महाद्वार रोडवर फिरायला यायचा आग्रह करायचा नाही ही ताकीद दिली. पहिल्यापासूनच अभिनय हरहुन्नरी व अष्टपैलू विद्यार्थी होता. त्याचे बाबा नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य होते. शिवाय फरडे वक्ते. आई शिक्षिका आणि जगदीश केबुलकरांच्या घरातली. त्यामुळे अभिनयने अभिनयाचे धडे बाळपणापासूनच गिरवले. तो धमाल विनोदी होता. भारत माझा कधी कधी देश आहे ही त्याची व्यंगात्मक प्रतिज्ञा कॉलेजवर हिट झाली होती. पण 11वी 12वीत त्याच्याही सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर करामती बंद झाल्या होत्या.
आनंद आणि अभिनय यांची ही अभ्यासाची जोडगोळी तयार झाली होती. आनंदाची वाटचाल माझ्या पावलावर पाऊल टाकून सुरू झाली. लहानपणापासून आमची तशी गट्टी जमलेली. आमच्या दोन्ही भावक्या घोडे आणि नांगरे या एकमेकांवर कुरघोड्या करून एकमेकांची कशी डोकी फोडता येतील याच्यातच ऊर्जा आणि वेळ वाया घालवीत. पण का कुणास ठाऊक आमची मैत्री जमली. मी शिराळ्याला शाळेला गेलो. आनंदही दुसऱ्या वर्षी तिथे आला. मी कोल्हापूरला 11वीला प्रवेश घेतला. आनंदही तोच मार्ग निवडला व हॉस्टेलही तेच निवडलं. पुढे मी सायन्स सोडून आर्ट्सला गेलो. आनंदही तोच मार्ग निवडला. मी IPS झालो आणि आनंदाचे डोही आनंद तरंग. एक पाऊल पुढे IAS झाला. सुगंध चौगुले IFS झाला. अभिनय कुंभार IRS झाला. एकाच ग्रुपमध्ये अभ्यास करणारे आम्ही एका वेळी एवढे यशाचे झेंडे कसे गाठू शकलो हा एक केस स्टडी आहे. खरं तर याचा टप्पा 12वी नंतरच्या वाटचालीतून सुरू होतो. 12वीच्या वर्षात मी मात्र वैचारिक द्वंद्वामध्ये अडकलो होतो. एकटाच किनारा गाठण्याचा प्रयत्न करत होतो. मनात नेहमी नकारार्थी विचार यायचे. मंगरुळचे मामा कोल्हापूरला ॲडमिट झाले होते. त्यांच्या आजारपणात काळजी घेणारे नातेवाईक रूमवर राहायला यायला लागले. अभ्यासावर त्याचाही परिणाम व्हायला लागला. आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला आणि भविष्याबद्दल अस्थिरता वाटायला लागली. आपल्याला जर चांगले गुण नाही मिळाले तर पुढे काय, घरचे काय म्हणतील, नातेवाईकात आपली नामुष्की होईल. 10वीत तर आपण पराक्रम केला. 12वीची लढाई आपण सहजासहजी हरणार. मी हरणार. माझं करिअर संपणार. आणि हो, मी जर एखाद्या विषयात नापास झालो तर मी कसं कोणाला तोंड दाखवणार. सगळे पाहून मला हसणार, घालून पाडून बोलणार, माझा फुगा फुटणार. असे विचार, अशी चक्र डोक्यात भिरभिरायची. आणि खोल गर्तेत आपण अडकलो आहोत. मदतीसाठी आवाज दिला तरी कुणीही हात देत नाही असे भास व्हायचे. चित्र विचित्र स्वप्न पडायची आणि मी दचकून उठायचो. खरंच साली पहिली 10वी आणि नंतर 12वी मुलांना ऐन किशोर वयात पंक्चर करून टाकत असते. वाढत्या वयात ज्यावेळी मैदानं बोलावतात, स्नेहसंमेलनं मोहात पाडतात, समवयीन मुलामुलींशी हितगुज करावं वाटतं, मज्जा करायला हुरूप असतो, नेमका त्यावेळी हा 12वीचा अभ्यासाला लोचा करतो. ना हसणं, ना नाचणं, ना करमणूक, ना खेळ, फक्त टेबल खुर्ची क्लासेस, ट्युशन्स मास्तर आणि न संपणाऱ्या चाचण्या. एकानंतर दुसरीनंतर तिसरी. पिचकून जातो जीव सारा. त्या शिक्षणाच्या आईचा घो असं म्हणावंसं वाटतं. पण काही पर्याय नसतो. आईबाप कस्ता खातात, पैसे वाचवतात आणि पोरगा डॉक्टर, इंजिनियर होणार या भोळ्या स्वप्नांमध्ये रममाण होतात. इकडे मेसचं खाऊन पोरगं पिचकत कधी गटांगळ्या खायला लागतं. सावरणारं कोणीही नसतं. मग नापास असे सलग शिक्के मिळायला लागले की एकतर मुलं निराश होतात किंवा निर्लज्ज परवडले. अभ्यास सोडून टुकाऱ्या टवळक्या यात बिनधास्त मजा मारताना दिसतात. पण जर निराश झाले तर सेंट्रल नर्वस सिस्टीम काम करायची बंद होते. अबोला एकांत आवडायला लागतो. एखादं व्यसन घर करायला लागतं. पालकाच्या आग्रहापोटी खूप अभ्यास करावासा वाटतो, पण अभ्यासच होत नाही. लक्षच लागत नाही. पुस्तकच आवडत नाही. सगळे अभ्यासाचे कागद फाडून फेकून द्यावेत असं वाटायला लागतं. सायन्सचे फॉर्म्युले चारी बाजूंनी कानात गुंजन करतात. डोळ्यांसमोर नाचू लागतात. वेड लागल्यासारखे भास व्हायला लागतात. कुठेतरी हिमालयात निघून जावं, सगळं सोडून द्यावं आणि कधीतरी जीव द्यावा असं वाटतं. आणि हो, खरंच काही कोवळे जीव या क्षणभंगूर जीव घेण्या तणावाला बळी पडतात आणि आपली जीवन यात्रा संपवतात. प्रश्न पडतो, या 10वी-12वीच्या अभ्यासाला वैतागून असा आत्मघातकी निर्णय घेणं योग्य आहे का? मुळीच नाही. बिलकुल नाही. कितीही सामान्य मुलगा असला तरी अभ्यास ही किस झाड की पत्ती. नदीत पडल्यावर ज्याला पोहता येत नाही तोच गटांगळ्या खातो, बुडतो, मरतो. पण ज्याला पोहता येतं, ज्याला पाण्याशी स्पर्धा करता येते, ज्याला लाटेवर आरूढ होता येतं, त्याच्यासाठी नदीत मारलेला सूर हा आनंद आहे, साहस आहे, सॉलिड मजा देणारी गोष्ट आहे. तसंच अभ्यास असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यात पारंगत व्हायला थोडेफार हात हलवावे लागतात, डाव शिकावे लागतात. ते एका जागी आळस करून बसून शिकता येत नाही. उठ, जागा हो आणि जोपर्यंत ध्येयसिद्धी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. देवानं आपल्याला 2 हात, 2 पाय, डोळे, कान, चांगलं शरीर दिलं आहे. अभ्यास करून कोणाच्या अंगाला भोकं पडली आहेत किंवा कोण मेलाय असं मी कधी ऐकलेलं नाही. मग का सोडायचा जीव या फालतू अभ्यासासाठी? त्याच्याऐवजी आरूढ व्हायचं त्या का अभ्यासरूपी वारूवर, घ्यायची भरारी त्या अभ्यासाच्या प्रांतात. सगळं शक्य आहे. खरं तर सोपं आहे. फक्त तो आत्मविश्वास जागा झाला पाहिजे. स्वतःमधली क्षमता कळली पाहिजे आणि कष्टाने मिळालेल्या यशाची चव चाखली पाहिजे. नैराश्य तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे, खूपच तकलादू आहे. त्याला झुगारून टाकायला बस एकदा हम मधल्या अमिताभसारखी मान हलवावी लागते.
आणि वाघासारखी झेप घ्यावी लागते त्या पुस्तकरूपी सावजांचा फडशा पाडायचा, राडा करायचा, फोडून टाकायचा, कोड्यासारखा वाटणारा रोजचा गृहपाठ. असा भीम निश्चय करायचा, द्यायच्या चाचण्या आणि गाठायची नवी उंची, रोज नवं शिखर, रोज नवं क्षितिज. मीही अशा मानसिक हिंदोळ्यांनी बेजार व्हायचो, गोंधळून जायचो. पण ज्यावेळी कधी हाराकिरीचा विचार यायचा त्यावेळी आई तात्यांना आठवायचो, मी जर खचलो, हरलो तर त्यांचं काय होईल, ते कसे जगतील. हा विचार क्षणभरात माझी बॅटरी चार्ज करायचा आणि मी अभ्यासाला लागायचो. थोडा मागे राहिलो असलो तरी शर्यत पूर्ण करायची, क्षमता पूर्ण वापरायची आणि शेवटचा स्प्रिंट मात्र जोरानं मारायचा हा पक्का निश्चय होता. 10वी 12वी हे शैक्षणिक टप्पे आहेत, अर्धविराम आहेत. वयाच्या भिन्न टप्प्यात वेगवेगळ्या गोष्टी आवडतात, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जायचं असतं. पाळण्यात असताना खुळखुळा आवडतो, मग दुडुदुडू चालताना चेंडू, टेडी बियर. बाहुली असताना खुळखुळा आवडतो, बाहुली आवडायला लागते. किशोर वयात पतंग, क्रिकेटची बॅट, सायकलचं वेड लागतं. किशोरवयीन अवस्थेत कधी पुस्तकं, कधी सिनेमे आणि कधी बॉलिवूडमधल्या नायिका आवडायला लागतात. तरुण वयात एखादी नायिका आयुष्यातही येते. प्रौढ झालो की पैसा कमवायला आवडतं, प्रतिष्ठा, मान सन्मान, गाडी बंगला यांची हौस असते. उतार वयात आपसूक अध्यात्माचा निवृत्तीचा ध्यास लागतो. कालाय तस्मै नमहा. कालाप्रमाणे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक गरजा बदलत जातात. ज्याच्या बदलत नाही तो एकाच एक गोष्टी मागे लागतो, तो स्वार्थी, एकांगी, वेडा किंवा कालबाह्य म्हणून समाजात नाकारला जातो. जर लहानपणीची खेळणी तरुण वयातही आवडायला लागली तर ते अनैसर्गिक होईल, किंवा तरुणपणीचे जाळे जर म्हातारपणी केले तर त्या व्यक्तीला म्हातार चळ लागले म्हणून हिणवलं जातं. 10वी 12वी हे निश्चित करिअरची दिशा ठरवणारे शैक्षणिक टप्पे आहेत. त्यात अपयशी झालो किंवा थोडे मागे राहिलो तर आयुष्य संपत नाही. ये तो शुरुआत है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. जग एवढं विविध रंगांनी नटलेलं आहे, एवढा सुंदर निसर्ग या भूतलावर परमेश्वरानं रेखाटलेला आहे. सुंदर फुलं, पक्षी, प्राणी, आकाश, डोंगर, पर्वतरांगा, बर्फाळ प्रदेश, वाळवंट, मोठमोठी सुंदर मरुद्यानं, काय काय नाही या विश्वात. सुंदर भूप्रदेशातली वेगवेगळी माणसं, त्यांच्या कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा, भौतिक प्रगती, पुस्तकांचं अद्भुत भांडार, माळरानावरची चिमुकली फुलं आणि त्या फुलांसारखी गोड मुलं. आयुष्याच्या 60-70 वर्षात हे सगळं निरखायचं, पारखायचं आहे, खेळायचं आहे, बागडायचं आहे, नाचायचं आहे, हसायचं आहे, कारण जीवन खूप सुंदर आहे. एखाद दुसऱ्या 10वी 12वीच्या झटक्यानं मनाला, शरीराला खचू द्यायचं नाही. जे आत आहे ते अंतरंग बाहेर काढायचं आणि आयुष्य फुलवायचं, एखाद्या केशराच्या बागेसारखं, रंगीबिरंगी, विस्तीर्ण, अनुभवांनी भरभरून. अनुभवांना सुंदर संदर्भ लावायचे. पाय लचकला, ठेच लागली तर प्रेरणेचं मलम लावायचं. जखम बरी करायची आणि पुन्हा उभं राहायचं अजून लांब झेप घेण्यासाठी. पण काही झालं तरी परमेश्वरानं दिलेल्या या सुंदर आयुष्याचा अपमान नाही करायचा, आत्मघात नाही करायचा, जगाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन नाही ठेवायचा. हीच तरुणाईची खरी ओळख आहे. परिस्थितीला गांगरून सिकंदर कधी नाही कोसळला, तुटलेला तारा जमिनीवर कधी नाही पडला. कितीतरी नद्या समुद्रात विलीन होतात, पण कोणताही महासागर उलटा नदीमध्ये विलीन नाही झाला. हेच ध्यानी ठेवायचं. यशस्वी होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडणार नाही, साखर झोप घेणार नाही. खरं तर तुम्ही झोपल्यावर पाहता ती स्वप्न नसतात, जी तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्न असतात. कष्ट मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आणि प्रयत्न करणारा नेहमीच अयशस्वी होतो. असं कधी घडत नाही. प्रयत्नपूर्वक वाळू रगडल्यावर तेलही गळतं असं म्हणतात. यत्न, प्रयत्न, जिद्द, स्वप्न, संकल्प हीच तर खरीखुरी यशाची पंचसूत्री आहे. जिचे हातपाय लुळे होते, जिची दृष्टी अधू होती, जिचं शरीर साथ देत नव्हतं, त्या हेलन केलरला अद्भुत यश मिळवता आलं. माझे तर हातपाय चालतात, माझं शरीर धडधाकट आहे. हो, मेंदूवर थोडा गंज साचला, एकाग्रता लाभत नाही, अभ्यास काय होत नाही, असा थोडासा बुरसटलेल्या न्यूनगंडाचा आजार आहे. तो बरा करायला फक्त एकदा ठरवावं लागतंय, आणि ते पण पक्क, ठाम आणि शेंडी तुटुकी पारंबी या निश्चयानं ठरवावं लागतं. आणि ते ठरवायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही. नियतीशी मला करार करायचा आहे. कष्ट करून जिद्दीनं, प्रयत्नांच्या पराकाष्ठेनं स्वतःला एवढं सिद्ध करायचं आहे की नियतीनं सुद्धा मला विचारावं, बोल तेरी रजा क्या है. काय व्हायचंय, काय बनायचंय तुला तुझ्या भविष्य काळात, कसं योजायचं आहे तुला तुझं भविष्य, आयुष्य. हो, अशीच 12 महिने झपाटून ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेव्हा खटाखटा व्हिडिओ गेममधून नाणी पडतात तसे एकामागून एक यशाचं वरदान मला 1996-97ला मिळालं. माझे मित्र गमतीने म्हणायचे, तू प्रपोज केलंस तर माधुरी दीक्षित किंवा अँजेलिना जोली सुद्धा नाही म्हणणार नाही. पण हे सगळं लक बाय चान्स नव्हतं.
12वीला जर निराशेच्या गर्तेत अडकलो असतो, करिअरच्या प्रश्नांनी घेरलेला चक्रव्यूह भेदता आला नसता, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले नसते, तर कदाचित भरकटत राहिलो असतो. अजाणत्या प्रदेशात चुकलो असतो, वाट आणि शोधत बसलो असतो. अंधारलेल्या आयुष्याचा अर्थ म्हणून जे काही निवडायचं ते स्वतः हिमतीनं. वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेलं शिल्लक राहिलेलं शिळच ताटात पडेल हे नक्की आहे. आयुष्य हे 10 गिअरच्या सायकलसारखं आहे. बहुतेक जण एकाच गिअरवर रडत खडत प्रवास करतात. करूया 10 गिअर्सवर यशशिखरांची सफर. पादाक्रांत करूया नवनवे आव्हान करणारे ज्ञानाचे प्रांत आणि शिक्षणाच्या ज्ञानाच्या क्षेत्रात घेऊया आसमान भरारी. 10वी 12वी किस झाड की पत्ती, मी तर आलो आहे या दुनियेत एव्हरेस्ट गाठायला. ते शिखर गाठताना माझी गात्र थकणार नाहीत. शरीरात ऊर्जा राहील आणि डोक्यात चैतन्य राहील. यासाठी फक्त आणि फक्त दिवस मोठा करण्याची गरज आहे. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. दिवसाचा प्रत्येक तास, मिनिट, सेकंद मला घेऊन जाईल तो इप्सिताच्या दिशेनं. हाच माझा आजपासून आत्तापासून संकल्प. मग बघा कशी मजा येते, कसे न्यूनगंडाचे, आळसाचे, आमिषांचे, आकर्षणाचे, व्यसनांचे, वाईट सवयींचे बुरुज एकानंतर एक ढासळतात. त्यासाठी एकदा उठा, ठरवा आणि करा. आणि मग पहा, पुन्हा उषक काल होईल, रोज नवी पालवी फुटेल, रोज नवी पहाट होईल, रोज नवा सूर्य उगवेल, रोज सुंदर सुंदर कळ्या उमलतील आणि रोज पाऊल पडेल ध्येयाच्या दिशेनं. संकल्पाच्या सिद्धीसाठी चला पुन्हा पेटवूया आयुष्याच्या मशाली. 12वीचं वर्ष संपत आलं. ॲन्युअल डेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भूषण गगराणी आले होते. मराठी माध्यमातून परीक्षा देऊन ते IAS मध्ये भारतात तिसरे आले. मराठी साहित्य विषय घेऊन मराठी माध्यमातून परीक्षा देऊन IAS होता येतं हा नवीन जावई शोध त्यांच्या भाषणामुळे आम्हाला लागला. भूषण गगराणी नावाचं एक यशाचं अजब रसायन आहे. मराठी माध्यम व मराठी साहित्य या दोहोंवर जबरदस्त पकड असणारा हा कोल्हापुरात जन्मलेला मारवाडी तरुण. या तरुणानं खरं तर महाराष्ट्रात UPSCची मुहूर्तमेढ रोवली. कित्येक उमेदवारांना यशाचा मंत्र दिला, अभ्यासाची पद्धत शिकवली. त्यांच्या नोट्सची पारायणं म्हणजे मराठी साहित्यात हुकमी यश आहे आमच्या यशाचं काळातलं सूत्र. हे आमच्या अभ्यास काळातलं सूत्र. गोऱ्यापाण सडपातळ अशा ह्या तरुण अधिकाऱ्याचं व्यक्तिमत्व भुरळ पाडणारं होतं. पाणीदार डोळे, स्पष्ट विचार, नेमका दृष्टिकोन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू. त्यांच्या स्मितहास्याने व उत्साहाने भरलेल्या गोंडस चेहऱ्याचं आकर्षण वाढवत होतं. ते बोलत होते, आम्ही ऐकत होतो. त्याच्या धगधगत्या बोलण्याने एक ठिणगी पेटली होती. त्यांचे शब्द त्या ठिणगीवर फुंकर मारत होते. शेजारी आनंदही होता. तिथे एक ठिणगी पेटली व त्यातून रक्तामध्ये अनेक सूर्य पेटले, रग पेटली, निर्णय पक्का झाला. असं काहीतरी गगराणीसारखं करायचं. सायन्समध्ये मन रमत नव्हतं. चिटणीस जर इलेक्ट्रॉनिक्स शिकवताना लक्ष नाही म्हणून नेहमी खडू मारायचे. त्यांच्या खडूचा खूप राग यायचा. चष्मेवाल्या स्कॉलर बॅचमधील प्रत्येकजण 3 इडियटमधल्या चतुर्लिंगम प्रमाणे भासू लागला. केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीतल्या सडलेल्या अंड्यासारख्या वासानं जीव गुदमरू लागला. गावाकडे एकदा एक पिस्तुलाची गोळी मिळाली. त्यावेळी गळ्यात जशी बुलेट बांधण्याची फॅशन होती, इलेक्ट्रॉनिक्स घेतल्यामुळे PCB जोडायला सोल्डरिंग गन घ्यावी लागली होती. मला काय दुर्बुद्धी सुचली आणि मी एक हुक घेऊन बुलेटच्या ट्रिगरिंग पॉईंटवरच सोल्डर करायला सुरुवात केली. काही सेकंदात बुलेट ब्लास्ट झाली. मी सुदैवानं पकडीनं पकडलं होतं आणि लीड विरुद्ध दिशेला होती म्हणून ब्लास्टनंतर वेगानं त्या लीडनं खिडकीची काच फोडली आणि बाहेर निघून गेली. थोडक्यात बचावलं होतं. आपल्याला या सायन्सपासून काही साध्य होणार नाही. आपण या सायन्सच्या मार्गावर भटकलो तर असं काही आत्मघातकी वैज्ञानिक मिसॲडव्हेंचर करू हे मात्र उमगलं होतं. त्यामुळे काही झालं तरी सायन्स इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं नाही हे नक्की केलं. 2 वर्ष या सायन्सच्या भोवऱ्यामध्ये जीव गुदमरला होता. अगोदरच गगराणी फॅक्टरने चळवळ सुरू केली होती. त्या चळवळीत परीक्षा दिली. निकाल लागला. 90च्या घरातून मी थेट 78% पोहोचलो होतो. 25 जणांच्या आमच्या स्कॉलर बॅचपैकी 24 जण वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला गेले. मी घसरलो होतो. मला ग्रुपला इतरांपेक्षा कमी म्हणजे 91% मार्क पडले. गावात कुणाला काही फारसं देणं घेणं नव्हतं. तरीही मी या धक्क्यानं खचलो होतो. सगळेजण आपल्याकडेच पाहत आहेत. आपल्याला हवं तसं यश मिळालं नाही अशी चर्चा करत आहेत असे भास विनाकारण व्हायला लागले. मला कुणाशी बोलू वाटेना की भेटू वाटेना. मी कोल्हापुरातून गावी जाते वेळी अनेकदा शित्तूरला जाणारी ST पकडून तिचा स्टॉप गावापासून 2 किमीवर नदी पल्याड होता.
गावाची नजर चुकवून मी शेतातल्या पायवाटेने घरी यायचो. मला कमी मार्क मिळाले होते, पण मला कोणता तरी गुन्हा केला की काय अशी रुखरुख लागलेली असायची. खरं तर ही रुखरुख खंत अत्यंत घातक ठरू शकते. जर यदाकदाचित मी नापास झालो असतो, माझा कोणी खरमरीत अपमान केला असता किंवा आईवडिलांनी माझ्या निकालाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असती, तर मी या जीव घेण्या गर्दीतून बाहेर येऊ शकलो नसतो. या कोवळ्या वयात मेंदूचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स विकसित होत असतो. त्यामुळे मुलांचं महाविश्व अनेकदा बसणारे धक्के पेलू शकत नाही. अनेक मुलं जगाच्या दुष्ट वागण्यामुळे कोवळ्या वयात अपेक्षाभंगानं खचून जातात, पण अपयश हे नेहमीसाठी तळ ठोकून राहत नाही. जो धैर्यानं सामना करतो, त्याच्याशी 2 हात करतो, त्याच्याजवळ यश आढेवेढे घेत परतच असतं. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात BE सिव्हिल इलेक्ट्रिकलला ॲडमिशन मिळत होतं, पण करायचं तर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स हे डोक्यात भरवलेलं होतं. खाजगी अभियांत्रिकी कॉलेजला जायचं नव्हतं. गगराणींच्या शब्दांनी दिशा दिली होती, त्यामुळे द्विधा परिस्थिती होऊच दिली नाही. ठाम निर्णय घेतला आणि राजाराम कॉलेजला BAच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. गगराणींनी दाखवलेलं IASचं स्वप्न गाजर किंवा भूत चलबिचल करून गेलं होतं.